मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये सातत्यानं काही ना काही अपडेट्स समोर येत आहेत। आता या प्रकरणातील एक महत्त्वाचा जो पुरावा आपण ज्याला म्हणू शकतो असं एक CCTV समोर आलेला आहे। हे CCTV जे आहे हे CCTV समोर आल्यानंतर वाल्मिक कराडच्या मात्र अडचणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार असल्याचं दिसून येत आहे। आता हे जे CCTV तुम्हाला दिसतंय या CCTV मध्ये वाल्मिक कराड हा विष्णू चाटेच्या कार्यालयामध्ये आलेला असतानाचं हे दृश्य आहे आणि या CCTV मध्ये या प्रकरणातील सर्व आरोपी असल्याचा सुद्धा दावा केला जातोय। विष्णू चाटेच्या कार्यालयामधल्या CCTVचं हे फुटेज आहे। बीडमधलं जे आवादा पवनचक्की प्रकल्प आहे आणि या पवनचक्की प्रकल्पाच्या खंडणी प्रकरणावरून हे प्रकरण एकंदरीतच तापल्याचं आपण बघितलेलं आहे आणि यामध्ये या प्रकल्पाला म्हणजे या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना खंडणी मागण्याच्या अगोदर आरोपी विष्णू चाटेच्या केजमधल्या कार्यालयामध्ये सर्व आरोपींची बैठक झाल्याची माहिती समोर येते आणि वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईलवरून 2 कोटी रुपयांची खंडणी ही सुनील केदू शिंदे यांना मागितली, जे की आवादा कंपनीचे अधिकारी होते। ही जी खंडणी आहे ती विष्णू चाटेच्या याच कार्यालयामधून फोन करून मागितली असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे आणि ही खंडणी मागण्या अगोदर या प्रकरणातील सगळ्या आरोपींची एक बैठक जी आहे ती विष्णू चाटेच्या या कार्यालयामध्ये झाली आणि याच बैठकीच्या संदर्भातील हे CCTV जे आहे ते समोर आलेले आहेत। ही बैठक 29 नोव्हेंबर 2024ला विष्णू चाटेच्या कार्यालयामध्ये झाली आणि याच दिवशी मस्साजोगच्या आवादा पवनचक्की प्रकल्पाचे प्रोजेक्ट मॅनेजर सुनील शिंदे यांना विष्णू चाटेच्या मोबाईलवरून वाल्मिक कराडनं 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली आणि ही खंडणी जर नाही दिली तर येणाऱ्या काळामध्ये वाईट परिणाम होतील अशी धमकी सुद्धा याच फोनवरून देण्यात आली होती आणि विष्णू चाटेच्या मोबाईलवरून, जसं की वारंवार आम्ही सांगतोय की विष्णू चाटेच्या मोबाईलवरून वाल्मिक कराडनं ही धमकी शिंदेंना दिली होती आणि ती धमकी याच कार्यालयामध्ये देण्यात आली होती आणि याच दरम्यानचा ही जी बैठक ही जी त्यांची मीटिंग आहे या सगळ्या आरोपींची ही मीटिंग ही चाटेच्या ऑफिसमध्ये बसून झाली होती आणि याच दरम्यान कराडनं शिंदे यांना तो फोन केला होता। आणि जर आपण हे CCTV मधली दृश्य बघितली तर वाल्मिक कराड हा विष्णू चाटेच्या कार्यालयामध्ये 29 तारखेला 29 नोव्हेंबरला 11:25 आला आणि त्यानंतर जवळपास 15 मिनिटं ही बैठक चालली आणि 15 मिनिटानंतर वाल्मिक कराड हा 11:39 त्या कार्यालयामधून निघाल्याचं सुद्धा दिसून येतंय। एकंदरीतच ज्या पद्धतीनं सुरुवातीला वाल्मिक कराड या प्रकरणामध्ये थेट आरोपी केलेलं नव्हतं, मात्र नंतर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये सुद्धा वाल्मिक कराडला आरोपी बनवण्यात आलेला आहे आणि एकंदरीतच या दोन्ही प्रकरणामध्ये आरोपींवरती मकोका अंतर्गत आता कारवाई करण्यात आलेली आहे। त्यातच आता 29 नोव्हेंबर 2024चा हे CCTV फुटेज आणि हे व्हिडिओज समोर आल्यानंतर वाल्मिक कराडच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसते। बीड प्रकरणातील सगळे अपडेट जे आहेत ते वारंवार आम्ही आपल्याला देतच आहोत आणि आपल्याला सुद्धा याबाबत काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।